दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची भरती निघाली आहे। 434 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आले होते 1 डिसेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आले होते आहे आणि 20 डिसेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीमध्ये तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक या भरतीमध्ये। ठीक आहे, तर सरकारी बँक आहे, तर यामध्ये आपलं जर सिलेक्शन झालं, पगार सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये प्लस आपल्याला पगार यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीमध्ये आपलं निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, पेपर आहे की नाही आहे, कशा प्रकारे यामध्ये आपलं निवड होणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वयोमर्यादा काय असणार आहे, फी काय असणार आहे आणि नोकरीचं ठिकाण काय असणार आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरती ही चालू आहे 434 जागांसाठी। वयोमर्यादा 21 ते 38 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरता येणार आहे मुलांना आणि मुलींना सुद्धा। आणि नोकरीचं जे ठिकाण असणार आहे हे पुणे असणार आहे। आपलं जर दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पुणेमध्ये आपल्याला जॉब करावं लागणार आहे, नोकरीचं ठिकाण पुणेच आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फीचा जर आपण विचार केला, सध्या फी या ठिकाणी दाखवून येईल, एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये फी दाखवणार आहे जवळपास 400-500च्या आसपास या ठिकाणी फी या ठिकाणी असू शकते। ठीक आहे, त्याचबरोबर जे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 20 डिसेंबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि 1 डिसेंबर पासून फॉर्म भरणे चालू होत आहे दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीचे। तर यामध्ये पदाचं जे नाव आहे तर ते आहे क्लर्कचं पद आहे। क्लर्क पदासाठी ही भरती निघाली आहे दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेमध्ये। तर मुलं आणि मुली भरू शकता क्लर्क पदामध्ये। आणि शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला, काय शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते, तर 50% गुणांसह आपण कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो MSCIT सुद्धा आपली यामध्ये असलं पाहिजे। तर ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याच विद्यार्थ्यांना, त्या मुला-मुलींना दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। 50% आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये असले पाहिजे। तर यामध्ये MSCIT सुद्धा आपल्याला लागणार आहे, एवढी की पात्रता यामध्ये लागते। तर आता यामध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर आपण विचार केला दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये, यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, पेपर आहे की नाही आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये पेपर आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीमध्ये 90 मार्कासाठी आपला पेपर असणार आहे आणि 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, यामध्ये मुलाखत असणार आहे। तर निवड आपली अशा प्रकारेच होणार आहे, ऑनलाईन परीक्षा आपली यामध्ये असणार आहे। तर पहा यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विथ स्पेशल प्रिफरन्स टू बँकिंगचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। हे सगळे मिळून मिसळून जे विद्यार्थी मित्रांनो 90 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, यामध्ये मुलाखत या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर उमेदवाराची जी अंतिम निवड सूची या ठिकाणी असणार आहे, उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेतील गुण आणि प्लस मुलाखतीचे 10 गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल। मात्र ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा वेळी जो उमेदवार जन्मतारखेनुसार मोठा असेल त्या उमेदवाराचा समावेश अंतिम निवड यादीत केला जाणार आहे। तर यामध्ये जे आपलं सिलेक्शन होणार आहे दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये 90 मार्कासाठी पेपर असणार आहे, तो प्लस केला जाणार आहे। त्याचबरोबर 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, इंटरव्ह्यू मुलाखत हे प्लस केलं जाणार आहे। असं 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो आपलं मेरिट या ठिकाणी लागणार आहे कॅटेगरी वाईज। आणि समान जर आपल्याला मार्क या ठिकाणी पडले तर ज्याची जन्मतारखेने जो मोठा आहे तर त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, त्याची निवड या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, अशा प्रकारे प्रक्रिया आहे। तर दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची जाहिरात कशी असणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
भरतीची जाहिरात या ठिकाणी अशा प्रकारे राहणार आहे आणि पगारसुद्धा आपल्याला 20,000 रुपये महिना भेटणार आहे. आणि आपण या ठिकाणी निवड प्रक्रियेचा जर आपण विचार केला तर आपलं जे निवड असणार आहे ऑनलाईन पद्धतीने आपली या ठिकाणी पेपर असणार आहे. आणि पेपर जो असणार आहे हा 90 मार्कासाठी आपला हा पेपर असणार आहे. आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विथ स्पेशल बँकिंगचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि कॅम्प्युटर नॉलेजचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. असे टोटल 90 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर जे 10 मार्कासाठी आपलं काय असणार या ठिकाणी मुलाखत असणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तर जे लिपिक पदासाठी लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँक धोरणानुसार भरावाचे पदसंख्येच्या प्रमाणात लेखी परीक्षेचे गुणानुक्रमे 10 गुणासाठी मुलाखतीस बोलावण्यात येईल. आणि उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये मुलाखत असणार आहे. आणि उमेदवारांची अंतिम निवड सूची आहे. तर पहा, उमेदवाराच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण प्लस मुलाखतीचे गुण प्लस यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल. मात्र ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा वेळी जो उमेदवार जन्मतारखेनुसार मोठा असेल त्या उमेदवाराचा समावेश अंतिम निवड यादीत केला जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या भरतीची ही संपूर्ण जाहिरात असणार आहे. तर सध्याच्या कंडिशनला जे जाहिरात या ठिकाणी यायची आहे, तर लवकरच या ठिकाणी जाहिरात येणार आहे, एक लक्षात ठेवा. तर हे एक उदाहरण मी तुम्हाला जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीत दिलेलं आहे. कारण की ही सुद्धा सेम तशीच भरती आहे, फक्त फरक एवढा आहे की पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची जाहिरात या ठिकाणी यायची आहे सध्याच, तर ते लवकरच या ठिकाणी येणार आहे. तर वयोमर्यादा 21 ते 35 वर्षापर्यंत आहे. आणि त्याचबरोबर उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 50% मार्कांनी उत्तीर्ण झालेला कोणत्याही शाखेचा पदवीधर अथवा पदव्युत्तर परीक्षा किंवा MSCIT सुद्धा आपल्याला लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एवढं काही यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे. आणि जागा ज्या आहे ह्या 400+ जागा या ठिकाणी आहे दी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीची. ठीक आहे, तर बघू शकता अशा काही सूचना या ठिकाणी येणार आहे, सेम अशीच जाहिरात या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही जी जाहिरात आहे जळगाव जिल्ह्याची आहे, तर लवकरच या ठिकाणी पुणे जिल्ह्याची सुद्धा या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वसाधारण सूचना दिली, उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्यास किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्यास निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. तसेच त्या उमेदवारास पुढील भरती प्रक्रियेतून कायमस्वरूपी बाद करण्यात येणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. काही अपरिहार्य तात्कालीन कारणास्तव परीक्षा स्थगिती करणे, पुढे ढकलणे, अंशतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेस राहणार आहे. आणि भरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवाराने उद्भवणारे वाद तक्रारी बाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील. याबाबत कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही आहे. त्यानंतर पहा, भरती